प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच जोरदार टाळ्या. तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. तर जाऊया मैदानामध्ये चालू असणारा सामना स्वामी समर्थ सोनाले बे विपक्ष माऊली स्पोर्ट आमने संघ. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सोनाली संघ नक्कीच बिग फाईट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले या ठिकाणी मात्र चांगली नक्कीच लढत होणार आहे. रुपेश पाटील कुकसे गावचे माजी सरपंच यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तर विनंती असेल मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सलामीची जोडी सुद्धा पाहू शकता आपण. अरुण आणि सत्यम नेहमीप्रमाणे नक्कीच जर विचार केला तर याच हप्त्यामध्ये काय सुरेख कामगिरी राहिली होती विष्णू डेव्हलपर चषकामध्ये आमने संघाची, माऊली आमने संघाची. नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती क्वालिफायच्या सामन्यामध्ये. चला स्पीडअप करा. तर सोनाली संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे. धन्यवाद. 3 षटकांचा सामना. पॉवर प्लेचा पहिला षटक असेल. नक्कीच जे पाण्याची आपल्याला सोय केली ते सुधाकर पाटील साहेब यांच्या शुभ असते. तर नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. चला स्पीडअप करा, थोडी घाई करा. नक्की जर विचार केला तर सूर्यदेव लवकरच असतेला जातो म्हणून आपल्याला स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा वातावरणमध्ये पण चेंजिंग पाहू शकतो. नक्कीच क्लायमेट वारंवार चेंज होतोय. नक्कीच तिसऱ्या राऊंडमधील पहिला सामना असेल तो बिग फाईट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये प्रिन्स स्पोर्ट पिसे. चला स्पीडअप करा. सोनाली संघ माजी सरपंच कुकसे गावचे रुपेश पाटील यांचं शुभागमन झालं आहे. तर मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. चला सामन्यात सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आता सज्जा विकी. यावेळेस मात्र फलंदाजाकडे चान्स होती. नक्कीच पंच आपल्या डिसिजन कळवतील काय ते. नक्कीच पंचाने योग्य तो डिसिजन द्यायचा आहे. नो बॉल नक्की यस बरोबर डिसिजन आहे. नो चेंडू असेल पण रनआउटच्या रूपाने मात्र फलंदाज बाद होतो या ठिकाणी. सत्यम याला माघारी परतावं लागेल. नो चेंडू असेल. तर फ्री हिट कंटिन्यू असेल. नक्कीच फ्री हिट असेल. पंचांचा इशारा तो फ्री हिट. उघडे डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच आणि फ्री हिटचा चेंडूचा समाचार नक्कीच घेतलं जाईल सागर याच्याकडनं. सुवर्ण संधी असेल सागर याला. पहिला चेंडू आणि तो सुद्धा फ्री हिट चेंडू खेळून काढतील सागर. नक्कीच मोठ्या फटक्याची अपेक्षा असेलच आणि ती संधी सुद्धा निर्माण झाली सागर याच्याकडे. भाऊया फ्री हिटचा कसा समाचार घेतला जातो सागर याच्याकडनं. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. मागच्या सामन्याचा हिरो विकी राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सुरेख फटका, फ्लिकचा फटका, मनगटी फटका. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण फ्लम्बलिंग होते त्या ठिकाणी. एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते 1-3. नक्कीच आपण विचार केला फ्री हिटमध्ये जास्ती चौकार किंवा षटकारांची अपेक्षा असते पण ते लागत नाही. कुठेही आपण पाहू शकता फ्री हिटचा चेंडू असतं. एकेरी दुहेरीच धावा मिळतात. चुकून कधी षटकार किंवा चौकार लागला जातोय
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज विकी. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि कुठल्या प्रकारे चुकी न करता सुरेख रीतीने टिपलाय झेल. संपलाय सागरचा खेळ. डीजे या फटक्याची गरज होती का असा नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल. असा नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल खेळाडू कक्षामध्ये, कारण की मोठा फलंदाज बाद होतोय. लागणारा दुसरा झटका माऊली स्पोर्ट आमने संघाला. तर नवीन फलंदाज येतो दिनेश. पूर्णपणे जबाबदारी असेल अरुण आणि दिनेश याच्या खांद्यावर. जर संघाला जास्तीत जास्त धावा करून द्यावा लागतील, कारण की स्वामी समर्थ सोनाळे बीच चांगला संघ आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, फुलर लाईनचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. या ठिकाणी निर्धार चेंडूची सांगता होते. काही सुरेख गोलंदाजी विकी याच्याकडे आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये काही सुरेख गोलंदाजी विकी याच्याकडे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, बॅटची आतली एज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. एका धावेस समाधान मला एकच धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे येते ती 4. 2 बाद 4. संत आणि सावात सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी. नक्कीच स्वामी समर्थ सोनाळे बी संघाचा स्पॉन्सर सागर म्हात्रे साहेबां इथे आलेल्या त्यांना विनंती असेल मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचे मनपूर्वक सरचे स्वागत असेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही या ठिकाणी. तर किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाचा संगणक तसेच जे हनुमान चौदरपाडा संघाचे संगणक सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण खेळलं जात आहे. एकच धाव, एका धावेस समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे येते ती 5. 2 बाद 5. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. संत अशी सुरुवात आपण पाहू शकता. माऊली स्पोर्ट आमने संघाकडनं 2 फलंदाज बाद झालेत. नक्कीच आमने संघाचा विचार कर जमेची बाजू म्हटलं तरी अरुण अजून खेळपट्टीवर उभा आहे. नक्कीच अजून अरुण खूप साऱ्या अशा आशा पळवित असतील त्या माऊली स्पोर्ट आमने संघाच्या. नक्कीच 2 षटकं उरल्यात. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण की सोनाळे संघाचा विचार केला तर खूप खोलवर अशी फलंदाजी आहे स्वामी समर्थ सोनाळे बी संघासमोर. तर नवीन गोलंदाज येतो दुसरा षटक हाताळण्यासाठी. हरेश हरेश मडवी पाटील गोलंदाजीचा धुरा सांभाळताना सुरेख गोलंदाजी केली विकी यांनी आपल्या संघासाठी. जर विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून आणि 2 महत्वाचे गडी सुद्धा टिपल्यात. स्पीडअप करा सोनाळे बी संघ. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडूला फेकून देतो एका टप्प्याने सीमा पार. धावा येतील 4. हा दर्जेदार चौकार.
पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या वरून चेंडू एका टप्प्याने फरार झाला सीमा पार आणि धावा सुद्धा मिळाल्या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती 9. 2 बाद 9. पहिल्या चेंडूवर काय सुरेख फलंदाजी आपण पाहू शकता दिनेशच्या बॅटमधून. यावेळेस मध्ये ओव्हरपिच चेंडू त्याचा समाचार घेतला जातो. चेंडू हवेमध्ये आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि संपलाय दिनेशचा खेळ. दिनेश बॅक टू पवेलियन. नक्कीच रिप्लेमध्ये पाहू शकता आपण स्लोअरवर चेंडू हाताळला होता. ओव्हरपिच चेंडू पण पुरेपूर समाचार घेता आला नाही. दिनेश याला सुरेख रीतीने झेल टिपलाय. आता मात्र लागणार तिसरा झटका माऊली स्फोट आमने संघाला. धावसंख्या स्थिरावलेली 9. 3 बाद 9. खूपच सुरेख गोलंदाजी स्वामी समर्थ सोनाले बी संघाकडनं. विकीच्या नंतर हरीश सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू त्याला फेकून देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू जातो सीमा पार. हा येतो दणदणीत षटकार. कारण की विचार केला इथं तर फटक्यामध्ये भरपूर होतं वजन आणि धावा सुद्धा मिळून गेल्या अर्धा डझन. काय सुरेख फटका आपण अरुणाच्या बॅटमधून पाहिला. नक्की जोपर्यंत अरुण खेळपट्टीवर असेल तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील प्रेक्षकांना. या ठिकाणी मात्र षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे येते ती 15. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करतोय. 1 बॉम्बचा इशारा येतो पंचांकडून आम्हाला. नक्कीच चेंडू पडल्यानंतर जास्त उचली प्राप्त करतो आणि बाकीचं काम विकेट किपर सुरेख रीतीने पार पाडतो. धावसंख्या 15. दुसरा षटक मार्गस्थ. चला स्पीडअप करायचं सोनाली संघ. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहतो आपण. स्वामी समर्थ सोनाली बी संघ. स्ट्राईकला असेल अरुण. पूर्णपणे जबाबदारी असेल अरुणाच्या खांद्यावर. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू काय सुरेख रीतीने पिक करतोय. एका टिप्प्याने चेंडूला गॅदर करतोय. उचलतो फेकतो. एकच धाव मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 16. 3 बाद 16. आता मात्र स्ट्राईकला येतो ऋषी. पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जातोय आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये रिझनमध्ये येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार आपण बदल पाहू शकता. या स्लो चेंडू फुलटॉस चेंडू काय सुरेख रीतीने पिक करतोय आणि चेंडू जातो सरळ. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद 6 रनों के लिए. क्षेत्ररक्षक होता कॉ कॉर्नर रिजन मध्ये मात्र बनवून राहिला प्रेक्षक दर्शक बनवून राहिला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ फरार झाला सीमा रेषा पलीकडे. 6 धावेंसाठी 6 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते ती 22. 22 फॉर 3 लॉस. नक्कीच तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज दीपेश. नक्कीच भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान जो सामना चालू आहे दुसरा टेस्ट मॅच सामना
भारतीय संघाची पारी 325 धावांवर आटपलेली आहे. तर न्यूझीलंड संघाचे सुद्धा 62 धावांवर 9 खेळाडू बाद झालेले आहेत. काय सुरेख गोलंदाज होते भारतीय संघाकडनं. नक्कीच वानखेडेची खेळपट्टी तुम्हाला माहीतच असेल. याला शॉर्ट पिच चेंडू हुक करतो, त्याला क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फरवतो सीमा पार. धावा येतील. हा दर्जेदार षटकार. इरादे स्पष्ट करताना पाहू शकता आपण अरुण याला. नक्कीच हे दाखवून देताना मी अजून खेळपट्टीवर उभा आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे तेवढी. पूर्ण अनुभव झोकताना आपण पाहू शकता अरुण याला. यावेळेला स्लो चेंडू आणि काय सुरेख अजून एक फटका. नो चेंडू, विमर चेंडू आणि चेंडू सरळ जातो सीमा पार. धावा येतील 4. हा दर्जेदार चौकार. विमर चेंडू असेल, फ्री हिट असेल, मेजवानी असेल फलंदाज अरुण याच्याकडे. नक्कीच आता या चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे येते ती 33 आणि गडी सुद्धा 3 बाद झाले आहेत. फ्री हिट असेल, उघडे डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच पहिला फ्री हिट चेंडू खेळण्याचा मान मिळाला होता जर्सी क्रमांक 10 भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला. साऊथ आफ्रिकेविरुद्ध सामना चालू होता. पहिला फ्री हिटचा चेंडू सचिन याने खेळून काढला होता. यावेळेस अरुण याने चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पलीकडे. खणखणीत सणसणीत षटकार. थँक्यू डीजे. नक्की षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने मात्र पुढे जाते ती 39. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत अरुण खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असतील ते माऊली स्पोर्ट आमने संघाच्या कर्णधारांची जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारताना अरुण याला काही सुरेख फलंदाजी करता अरुणच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार सुद्धा आलेला आहे. खूपच महागडी गोलंदाजी दीपेश याच्याकडनं आता पाहू शकता आपण. याच मात्र सुरेख चेंडू ब्लॉकचा वेध घेणार चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि चेंडू सरळ सीमा पार. धावा येतील 4. हा दर्जेदार चौकार. तर खूपच खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. दिनेश याच्याकडे नाव पाहू शकता. आतापर्यंत 3 चेंडू हाताळला आणि तब्बल 21 धावा मारतो खर्च केला त्या ठिकाणी दीपेश याने. खूपच खराब गोलंदाजी मी तर म्हणेन दीपेश याच्याकडनं. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. नक्कीच जर विचार केला तर काय सुरेख रीतीने फलंदाजी केली जाते अरुण याच्याकडनं आपण पाहू शकता. 3 षटकार आणि 2 चौकार लावलेत अरुणेने. यावेळेस मात्र पुन्हा सुरेख चेंडू हाताळतोय. नक्की लेगबायचा इशारा येतो पंचांकडून आम्हाला. शर्यतीचा वेध घेणारा चेंडू. धावसंख्या 44-44. चांगल्या स्थितीमध्ये म्हणू शकता आपण माऊली स्पोर्ट आमने संघाला. खूपच महागडी अशी गोलंदाजी दीपेश याच्याकडनं पाहू शकता आपण. यावेळी स्लो चेंडू होता. नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही चेंडूवर. निर्धार चेंडूची सांगता होते. नक्कीच स्लो चेंडू होता, पिक करता आला नाही. फलंदाज ऋषी आला. निर्धार चेंडूची सांगता होते. आणि इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असेल ती माऊली स्पोर्ट आमने संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचायचं असेल तर, किंवा डॉट चेंडू हाताळावा लागेल गोलंदाज
दीपेश याला मागचे 2 चेंडू सुरेख रीतीने हाताळले. पहिले 3 चेंडू जरे मागडे हाताळले होते दीपेशांनी, आता मात्र 2 चेंडू सुरेख रीतीने हाताळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, चेंडू जातो सरळ लॉंग ऑफच्या वरून. आमच्या सलामी कक्षाला सलामी देणारा हा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्या आता मात्र 3 षटकांच्या आखरी धावसंख्या 50 आणि 51 धावांचं लक्ष समोर असेल. तो स्वामी समर्थ सोनाला बी संघासमोर. तर नक्कीच धाव्या डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील, तर आपण पुन्हा एकदा ऐकूया सांगोडे गावचा एक सुमधुर आवाज ओमकार सुतार यांच्याकडनं. धन्यवाद. चला किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान चौदरपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. संदीप आणि विकी 2 फलंदाज बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय. आमने विपक्ष आमने विपक्ष सोनाले बी. दोन्ही ताकदीचे संघ आहेत आणि फाईट देत आहेत. दरम्यान नाणेफेक आपण पाहू शकाल. तर किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी समोरील संघाला. यावेळेस फटका फसलाय. जबरदस्त डिलिव्हरी. सागर फुलोरे आमणे एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. गतीचा महारथी ज्याला संबोधलं जातं हा गोलंदाज सागर फुलोरे. पहिलाच बॉल आणि एक सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. चेंडू हाफवे मध्ये सोडलाय. लॉंग लॉंग बिग बिग आणि हा मायटी सिक्सर. फटका पुल केलं होतं. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल. 6 धावांसाठी डिपॉझिट केलं होतं. दुसऱ्या चेंडूवर हल्ला चढवलाय सागर फुलोलेवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडतो विकेटने सागर. संदीप साडी यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. पिक केला नाहीये फुल टॉस चेंडू आणि आता मात्र धावाची संधी आणि ती संधी काही कन्वर्ट केली नाही विकेट मध्ये. की धावबाची संधी चालून आली होती मात्र ती संधी काही स्वीकारली नाहीये.
आमने संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडतो विकेटने. यावेळेस फुलटॉस चेंडू पिक केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव तोपर्यंत चोरून काढले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर उडतो विकेटने. चांगला चेंडू ब्रह्मास्त्र फेकलाय. गतीमध्ये परिवर्तन. मी म्हटलं होतं आमने एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो या गोलंदाजाला आणि त्याचा नमुना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला कंबायक. आता मात्र एक चेंडू नक्कीच षटकार आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूवर सलग एकच धाव दिली. हा फटका बनवलाय. सुरेख फटका. समाचार घेतलाय. दुसरा षटकार. दुसरा धमाका ब्लास्ट आणि आता मात्र संदीपची बॅट बोलते. सॉरी विकी. चांगली हिटिंग केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिला स्ट्रोक लगावला गेला होता. संदीपच्या बॅटमधनं पुल केला होता आणि काऊ कॉर्नरच्या वरनं 6 धावा प्राप्त केल्या. त्यानंतर लॉंग ऑन रिजनच्या वरनं हा षटकार पाहायला मिळाला. चला फील्ड सजून घ्यायचे. ऑफिशियल वॉर्निंग आमने संघाच्या क्षेत्ररक्षकांना संघनायकाला. नवीन गोलंदाज ऋषी चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. फुलटॉस चेंडू पुल केलाय. गॅप मधनं चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावा. जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी केली जाते. तर क्रिकेटचा नजराणा पेश केला जातोय तो म्हणजे सोनाले संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. चांगला खरपूस समाचार घेतलाय आतापर्यंत सागर आणि ऋषीचा. दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट. नक्कीच लिमिटेड ओव्हर्स मध्ये प्रत्येक एक चेंडू मागे चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असतं. कारण विस्फोटक हा खेळ आहे आणि याच्यामध्ये शांत खेळी राऊंड द विकेटने. पुढचा बॉल यावेळेस ब्रह्मास्त्र फेकलाय. जबरदस्त डिलिव्हरी. तर पिसे संघाचे माजी कर्णधार युवराज पाटील यांचं शुभागमन झालंय. आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओ हो क्या बात है. स्वीप केलाय. घुटना टेक और तमाशा देख. 6 रन.
सुरेख फलंदाजी, एक क्लासिकल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. संदीपची बॅट बोलते, एक षटकार आणि एक चौकार खेळून काढलाय. सॉरी, 2 षटकार आणि एक चौकार आणि एक सिंगल सुद्धा आले. 3 चेंडू डॉट सुद्धा खेळून काढलेत. नक्कीच मन बनवलंय, मोठे फटके खेळणार आणि नक्कीच खेळणार. पुन्हा एकदा दाखवून दिलंय नावाचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. नजाकत, क्लासिक, ताकद, पॉवर, षटकार. क्या बात आहे, सुरेख फलंदाजी, प्रेक्षकांची मन जिंकतो हा फलंदाज संदीप तारे. जबरदस्त फलंदाजी केली जाते. बिग क्लॅप्स होऊन जाऊ दे एकदा संदीप साडी प्लीज. मित्रांनो, चांगली फलंदाजी करतोय, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच एक्सपिरियन्स दाखवून देतोय मैदानामध्ये. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आपला क्लास दाखवतोय. श्री स्वामी समर्थ सोनाळे बी संघाचा हा फलंदाज नाव लौकिक केलंय आणि एका गावासाठी खेळतोय, आपल्या नावासाठी खेळतोय. नक्कीच स्वतःचं नाव रोशन केलंय, तसेच गावाचं नाव सुद्धा रोशन केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अराउंड द विकेट आणि हा चेंडूला लीव्ह केलाय. समजदारीचं क्रिकेट, कुठेतरी यष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त झाल्या असत्या. मात्र चांगलं क्रिकेट, चांगला अनुमान, स्वतःला सेटल केलाय. कुठेतरी पहिल्यांदा आला तेव्हा थोडीशी शांत खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र ऑन फायर संदीप तरे ऑन गेम. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र मोठा मासा गलाला. संदीप तरेची खेळी संपुष्टात. नक्कीच शार्क मासा गाला लाभलाय. संदीप तरे बाद झालाय. नवीन फलंदाज इन मध्ये येतोय दीपेश म्हात्रे. 7 चेंडू 21 धावांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज असेल. चांगला ब्रेक थ्रू देतोय ऋषी. थोडासा मागडे षटक नक्कीच आहे, मात्र एका मोठ्या फलंदाजाला सुद्धा बाद करण्यात यश प्राप्त झालंय. शेवटचा बॉल आहे षटकातील. चांगला चेंडू कुठेतरी मिस झालाय. फलंदाज सागर फ्लोरे चेंडूला कलेक्ट करतोय आणि आता मात्र पंचांचा सुद्धा इशारा येतोय. षटक समाप्त झालंय. शेवटचं षटक आणि 21 धावांची गरज असेल. 6 चेंडू 21 धावा. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कोण सामना जिंकेल आणि कोण या स्पर्धेतून रजा घेईल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तर स्लॉगवरचं हाणामारीचं आणि शेवटचं षटक. पंकज जबाबदारी असेल खांद्यावर. संगनायकाच्या माध्यमातून कुठेतरी ही जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण पाडावी लागेल जर संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल तर. आणि ती जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे पंकजच्या खांद्यावर.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली मेहनत मशक्कत करतायत. विक्की आणि दीपेश. संदीपला बाद केलंय. चांगली कामगिरी मी तर म्हणेन संदीपने. 9 चेंडूमध्ये 23 धावा तब्बल उभारल्यात आपल्या संघासाठी. आणि आता मात्र कुठेतरी ही जबाबदारी सोपवली ती म्हणजे विक्की आणि दीपेशच्या खांद्यावर. तर जबाबदारी तर आमने संघाच्या गोलंदाजावर असेल. पंकज ओव्हर द विकेटने लांबवर पायांचा बॉलिंग रनअप सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेवटचं षटक 21 धावांची गरज. पाहूयात. पहिलाच बॉल लेट खेळलाय. गॅप मध्ये चेंडू स्वायर होतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आउटफील्ड खराब आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली फिल्डिंग. 5 चेंडू 19 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुल शॉट आहे. लूज थोडासा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धाबेचा धाडसी प्रयत्न आणि परतावं लागेल. विकेटचं पतन. डीजे प्लीज. चार चेंडू आणि 18 धावांची गिरज. समीकरण थोडंसं मागडं ठरते. आता मात्र सोनाली संघाच्या दिशेने जर पाहायला गेलं कुठेतरी या सामन्यामध्ये आता मात्र ताबा मिळवता येतं आमने संघ. 4 चेंडू 18 धावा. क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणी काय घडू शकतं सांगणं नक्कीच योग्य नसेल या क्षणी. 4 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया आउट द विकेटने पुढचा चेंडू. यावेळेस हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल अँड पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल सिक्सर. मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. पाहूया 2 षटकार की 3 चौकार. समीकरण सोपं आहे. 2 षटकार किंवा 3 चौकार इथे मारावे लागणार सोनाली बी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळी चांगला फटका कार्पेटच्या साने डाऊन द ग्राउंड हा फटका कंप्लीट केलाय. एक धाव पूर्ण केली आणि आता मात्र समीकरण बिघडतंय. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र 2 षटकार किंवा 1 नो चेंडू. नक्कीच या चेंडूवर 90% समजेलच की हा सामना कोण जिंकेल. खूप इम्पॉर्टंट असेल हा चेंडू दोन्ही संघांसाठी. या चेंडूवर जर षटकार आला तर जिवंत असतील अशा पल्लवीत असतील. नक्की चांगला चेंडू. अतिशय सुरेख चेंडू आणि कुठेतरी आता असं वाटतंय 90%ली की हा सामना आमने संघाच्या खिशामध्ये जातोय. क्रिकेट आहे. यानंतरचा चेंडू जर फ्रेट असला तर कुठेतरी या सामन्यामध्ये सोनाली संघाची वापसी होऊ शकतो. मात्र जर किंवा तरच्या बातम्यांना महत्त्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. एक चेंडू 11 धावांची गरज. एक बिमर चेंडू आणि सोनाली संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकतात. लीगल डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि विजयाची झेल इथे मात्र स्वतः संघनायक कॅरी करतायत. काँग्रेस आमने टीम अँड हा